रात्री खूप थकवा आल्यामुळे सरिताताई अजून उठल्या नव्हत्या. इतक्यात पल्लवी धडधडत त्यांच्या खोलीत शिरली. तिचा चेहरा संतापाने लाल झालेला होता. तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? इतक्या नीच पातळीवर जाल असं मला कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं. पल्लवीचे हे बोलणे ऐकून सरिताताई स्तब्ध झाल्या. त्या काही क्षण तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, पल्लवी, मी काय केले असं की तू मला एवढं बोलतेस? पल्लवीने हात कमरेवर ठेवत आणि कडवट स्वरात उत्तर दिलं, आई, मला सकाळी सकाळी भांडायचा काही शौक नाही, पण मी सरळ स्पष्ट बोलते. मला गुंडाळून बोलणं जमत नाही. एकच विचारते, तुम्ही रात्री स्वयंपाकघरात गेल्या होता ना? सरिताताईंनी मान हलवली. हो, मला तहान लागली होती, पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी घ्यायला गेले होते. हे ऐकताच पल्लवीने एकदम आरडाओरडा सुरू केला. गौतम, पटकन ये, बघ जरा तुझ्या आईची करामत. राधा, तू पण ये. इथे सरिताताई घाबरल्या. आवाज थरथरत म्हणाल्या, पल्लवी, मी असं काय केलंय की तू सर्वांना बोलवत आहेस? पल्लवीने डोळे मोठे करत संतापाने उत्तर दिलं, सगळे येऊ देत, मग समजेल तुम्हाला. तिचा गोंधळ ऐकून गौतम, राधा आणि तिचा नवरा विकास तात्काळ खोलीत आले. गौतम चिडून म्हणाला, सकाळी सकाळी हा तमाशा कशासाठी? विकासही चकित होऊन म्हणाला, वहिनी, आईच्या खोलीत सर्वांना का बोलवतेस? पल्लवी संतापून म्हणाली, मी फक्त एवढंच विचारते, तुमची आई मध्यरात्री लपून छपून स्वयंपाकघरात काय करत होती? सरिताताई अजूनही शांतपणे म्हणाल्या, लपून छपून काही नव्हतं, मला तहान लागली होती म्हणून फक्त पाणी घ्यायला गेले होते. पल्लवी उपरोधाने हसत म्हणाली, पाणी घ्यायला गेला होता की उगाच डोकावायला? गौतमने कपाळावर हात मारत पल्लवीच्या समजवण्याचा प्रयत्न केला. पल्लवी, ती फक्त पाणी घ्यायला गेल्या होत्या यासाठी इतका गोंधळ कशाला? पण पल्लवी काही ऐकायच्याच मूडमध्ये नव्हती. ती अजूनच रागाने म्हणाली, पाणी घ्यायला गेल्या असतील मग तिथे स्वयंपाकघरात साफसफाई का करत होत्या? राधा देखील लगेच पल्लवीला दुजोरा देत म्हणाली, बरोबर आहे वहिनींचं, आईंना रात्रीच्या वेळेस भांडी घासण्याची काय गरज असते? आतापर्यंत शांत असलेला विकास चिडून म्हणाला, अगं वहिनी, यासाठी एवढा संताप का? आईने थोडी भांडी घासली तर काय बिघडलं? पण पल्लवी लगेच जोरात म्हणाली, तुम्हाला माहिती नाही भाऊजी, मी माझे 5,000 रुपये स्वयंपाकघरात ठेवले होते, ते पण साफ झाले. जर पैसेच हवे होते तर मला सरळ सांगायचं ना, पण या वयात चोरी करणं शोभतं का? पल्लवीच्या या आरोपाने वातावरण एकदम तणावपूर्ण झालं. घरात लहान मुलं होती, ते काय शिकणार यातून? खरंच आई, तुमचे हे वागणे पाहून मी आता थकून गेले आहे, असं म्हणत तिने साडीचा पदर खांद्यावर जोरात फेकला आणि खोलीतून निघून गेली. जाताना रागाने सासूबाईंकडे एकटक पाहत राहिली. सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओठ थरथरत म्हणाल्या, सुनबाई, इतका मोठा आरोप करण्याआधी एकदा तरी विचार केला असतात. मी पैसे का घेईन? मला पैशाचं काय करायचंय? मी एकही पैसा घेतलेला नाही. गौतम, जो आतापर्यंत शांत होता, तो अचानक चिडून म्हणाला, आई, जर तू खरोखरच पैसे घेतले असतील तर स्पष्टपणे सांग. सकाळी सकाळी असा तमाशा का करायला लावतेस? मुलांच्या तोंडून हे ऐकून सरिताताईच्या काळजाला धक्का बसला. ज्या मुलाला त्यांनी मोठं केलं, ज्याच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, तोच मुलगा आज स्वतःच्या आईवर चोरीचा आरोप करत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूचा अखंड ओघ वाहत होता. त्यानंतर त्यांनी आस लावलेली नजर आपल्या धाकट्या मुलाकडे, विकासकडे वळवली. कदाचित तो काहीतरी बोलेल माझ्या बाजूने, काही तरी म्हणेल, पण विकास मात्र गप्प होता. त्याच्या नजरेत ना प्रेम होतं ना सहानुभूती. तेवढ्यात पल्लवीने खोल श्वास घेतला आणि उपरोधिक स्वरात टोमणा मारत म्हणाली, सासूबाई, आता अश्रू ढाळून काय उपयोग नाही. सत्य हेच आहे की पैसे तुम्हीच घेतले. या घरात तुम्हाला कोणतीच कमतरता नाही. खाणं, पिणं, राहणं, सगळं, तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेतल्या जातात. तरीसुद्धा तुमचा लोभ काही संपतच नाही. विकासने मान हलवली. गंभीरपणे म्हणलं, आई, हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतंय. तुझ्याकडून कधीच अशी अपेक्षा नव्हती. आता खरं काय आहे ते स्पष्ट सांग. हे ऐकून सरिताताईंचं काळीज तुटून गेलं. थरथरत्या हातांनी त्यांनी साडीचा पदर सरळ केला आणि गहिवरल्या आवाजात म्हणाल्या, विकास बाळा, तूही असं समजतोस का मला की मीच पैसे घेतलेत? विकास काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहतच राहिला आणि मग नजर दुसरीकडे वळवली. आई, जर तू काही नाही घेतलेस पैसे तर ते गेले कुठे? घरात बाहेरचं कुणी येत नाही. हे शब्द ऐकताच सरिताताईंचं डोकं गरगरू लागलं. ज्या घरात
त्यांनी जन्म दिला, जिथं अख्खं आयुष्य घालवलं, तिथलेच लोक आज त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्या हळूहळू पलंगावर बसल्या आणि खिन्नपणे म्हणाल्या, जर तुम्हा सर्वांना वाटतंय की मीच पैसे घेतले तर ठीक आहे, आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध करायला काही प्रयत्नच करणार नाही. तेवढ्यात पल्लवीने नाकमुरडं टोचून बोललं, बघा चोरी उघडकीस येताच बोलणंच बंद केलं. आता बस, आम्हाला अजून कामं आहेत. इतकं बोलून ती पाय आपटत खोलीतून बाहेर निघून गेली. बाकीच्यांनीही एक एक करत आपापल्या खोल्यांचा रस्ता धरला आणि सरिताताई त्या तिथेच बसून राहिल्या, एकट्या शांत. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू उशीच्या कपड्यात मुरत गेले. ओसाड कोरड झालेलं मन आतून हलत होतं. एकच प्रश्न सतत मनात घोंगावत होता, खरंच या जगात माझं कोणी उरलं नाही का? हळूहळू त्यांचं मन मागच्या काळात शिरू लागलं. ते दिवस आठवू लागले जेव्हा हे घर हास्याने भरलेलं होतं. तेव्हा त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि त्यांच्या नवऱ्याने शरदरावांनी दरवाजातून हसत हसत विचारलं होतं, सरिता अजून किती वेळ लागणार आहे ग? लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय. आणि आपणच नसलो तर? त्या हसल्या होत्या आणि साडीचा पदर सावरत म्हणाल्या, अहो मी मुलाची आई आहे, नीट तयार व्हायला हवं ना? त्या दिवशी संपूर्ण घर आनंदात न्हालं होतं. मोठा मुलगा गौतमचा विवाह होता. सरिताताईंनी पल्लवीसाठी, नववधूसाठी किती तयारी केली होती. प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली होती. तिला काही त्रास होऊ नये म्हणून पल्लवी जेव्हा नवरी म्हणून पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हा सरिताताईंनी तिला प्रेमाने मिठी मारत सांगितलं होतं, बेटा आजपासून हे घर तुझंच आहे. काही हवं असल्यास संकोचू नकोस, मला मोकळेपणाने सांग. पण आज तीच पल्लवी त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती आणि त्यांच्या स्वतःच्या लेकरांना त्यांच्या अश्रूमध्येही कोणतीही सत्यता दिसत नव्हती. त्या आठवणीचा ओघ इतका खोल होता की सरिताताईंच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. मनोमन त्या स्वतःशीच म्हणाल्या, कदाचित आज तुम्ही असता तर आपल्या लोकात परके झाल्याची ही भावना एवढी बोचली नसती. सरिताताई अजूनही विचारांच्या तंद्रीत होत्या. तेवढ्यातच अचानक दाराशी काही हालचाल जाणवली. त्यांची नजर वर केली तर लहान सून खोलीत आली होती. काही न बोलता तिने टेबलावर चहाचा कप ठेवला आणि शांतपणे निघून गेली. सरिताताईंच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी दाटून आल्या. ते दिवस आठवले जेव्हा त्यांच्या पतीसोबत सकाळचा चहा घेण्याची एक वेगळीच गोडी होती. ते नेहमी हसून म्हणत, सरिता जोपर्यंत तू माझ्याबरोबर बसून चहा घेत नाहीस तोवर मला त्या चहाचा आस्वाद लागतच नाही. पण आज एकट्या बसलेल्या सरिताताईंना तो चहाचा घोट सुद्धा विषासारखा वाटत होता. सकाळ गेली, दुपार उलटली, आता संध्याकाळ जवळ आली होती. पण आज दिवसभर त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. पोटात एक वेगळंच शून्य वाटत होतं. अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण घरात कोणीच नव्हतं. कोणी विचारणारही नाही, आई जेवलात का? मुलगा आणि सून आपापल्या कामात मग्न होते. सरिताताई हळूहळू पलंगावरून उठल्या. भिंतीवर लटकवलेली त्यांची एक छोटीशी पिशवी त्यांनी अलगद घेतली. तीच ती पिशवी जिच्यात त्यांनी कधी काळी थोडं थोडं चिल्लर साठवून ठेवली होती. पिशवीला घट्ट पकडत त्या मेन दरवाजाकडे वळाल्या. दरवाजातून पाय बाहेर टाकणारा तेवढ्यातच मोठ्या सुनबाईचा कडक आवाज कानावर आला, आई कुठे चाललायत? सरिताताई क्षणभर थबकल्या. हळू आवाजात म्हणाल्या, थोडं बाहेर जाते आहे. सून खवळून म्हणाली, बाहेर जाऊन काय करणार? 4 बायकांमध्ये तुमच्या दुःखाच्या गोष्टी करायला निघालायत वाटतं. हे कटू वाक्य ऐकून सरिताताई आतून खोलवर तुटून गेल्या. त्या उदास स्वरात म्हणाल्या, नाही ग सुनबाई, फक्त थोडं चालून येतेय. पल्लवीने तोंड वाकडं करत टोमणा मारला, पण फार दूर जाऊ नका, घरातलं काम कोण करणार? सरिताताई काहीच बोलल्या नाहीत. डोळ्यात पाणी तरळलं. जड पावलांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या चालण्यात आधीचा उत्साह नव्हता, पण मनात एकच विचार होता, आता एका आईला भाकरी मागावी लागतीये. पिशवीला घट्ट धरत त्या पुढे चालू लागल्या. काही अंतरावर त्यांना वडापाववाला दिसला. भूक लागलीच होती म्हणून विचार आला, एक वडापाव खावा. त्यांनी विचारलं, बेटा वडापाव कितीचा आहे? तो म्हणाला, काकू 25 रुपये. सरिताताई मनात म्हणाल्या, माझ्याकडे फक्त 20 रुपयेच आहेत. त्या हळूच म्हणाल्या, बेटा माझ्याकडे 5 रुपये कमी आहेत. तो तरुण त्यांची अवस्था समजून म्हणाला, ठीक आहे काकू, 20 रुपये द्या. क्षणात सरिताताईंच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण चमकला. त्यांनी पिशवीतून 20 रुपये काढले आणि दिले. गरम वडापावचा सुगंध येताच त्यांची भूक आणखीनच वाढली. हातात वडापाव घेत पहिला घास
घेतला आणि त्या एका क्षणातच त्यांचा संपूर्ण भूतकाळ जागा झाला. आई लवकर दे ना, खूप भूक लागली आहे. छोटा मुलगा विकास ओरडायचा. त्या घरी प्रेमाने वडापाव बनवायच्या. दोन्ही मुलं खुश होऊन खात असत. पती हसत म्हणायचे, आज तर वासानेच पोट भरले. त्या हसायच्या, अहो फक्त वासाने नाही भरत, पटकन खा गरम गरम. आणि आज तीच आई आपल्या घराच्या गल्लीच्या एका कोपऱ्यावर उभी राहून थोड्याशा चिल्लरमधून वडापाव खात होती. स्वतःच्या घरी राहूनही तिला 2 घास नशिबात नव्हते. जसा त्यांनी पहिला घास घेतला तसंच त्यांच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. कारण तो वडापाव त्यांच्यासाठी केवळ खाण्याची गोष्ट नव्हती, तर तो होता त्यांच्या जीवनातील हरवलेल्या क्षणांचा, निसटलेल्या आनंदाचा आणि विसरलेल्या प्रेमाचा हळवा स्पर्श. त्या क्षणी त्या वडापाव विक्रेत्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याला जाणवलं त्या वृद्ध आईच्या डोळ्यात पाणी आहे. तो हळूसा हसला आणि प्रेमाने म्हणाला, काकू अजून हवा आहे का? पैशाची चिंता करू नका. सरिताताईंनी थरथरत्या हातांनी पदराने डोळे पुसले. हळू स्वरात म्हणाल्या, नको रे बेटा, खूप झालं. देव तुला सुखी ठेव. वडापाव संपवल्यावर त्यांनी डोळे मिटले आणि देवाचे नाव घेत शांतपणे चालू लागल्या. पण काही पावलं चालल्यावर त्यांचे पाय लटपटले आणि त्या रस्त्याच्या कडेला बसून राहिल्या. पोट काही वेळासाठी भरलं होतं, पण मनातला आक्रोश तो कोण भरून काढणार? कसं तरी स्वतःला सावरत त्या उठल्या. पाय अजूनही डगमगतच होते, पण मनात कुठून तरी एक शांती उतरली होती. कदाचित पोटात अन्न गेलं म्हणून, किंवा त्या अनोळख्या वडापाववाल्याच्या माणुसकीच्या नजरेमुळे. ती नजर जी न विचारता सर्व समजून गेली होती. आता सरिताताईंची पावलं नकळत देवळाच्या दिशेने वळली. देवाचं दर्शन घेणं नव्हतं, तर काही क्षण निशब्द शांततेत स्वतःला विसरवण्याचं कारण होतं. तेच एक ठिकाण होतं जिथे कोणी टोमणे मारलं तरीही काही विसरलं जात होतं. देवळात गेल्यावर त्या एका कोपऱ्यात बसल्या. समोर देवाची मूर्ती, डोळ्यात पाणी. मनात मात्र एकच प्रश्न झणझणत होता, देवा, मी तरी नेहमी सर्वांचं भलं केलं, मग आज मी माझ्याच घरी परकी का वाटते? ओठ हलवत होते, पण उत्तर कोण देणार? देवही शांत होता. काही वेळाने त्यांनी आपल्या पिशवीतून एक छोटीशी जपमाळ काढली. तीच माळ जी त्यांचे पती शरदरावांनी त्यांना दिली होती. जेव्हा त्या चिंतेत असायच्या तेव्हा ती माळ त्यांच्या हातात असायची आणि मनात शांती उतरायची. आजही त्या आपल्या धुंदीत माळ फिरवत जप करत होत्या. तेवढ्यात एक हळूवार आवाज कानावर आला, काकू तुम्ही इथे एकट्याच बसलायत? त्या दचकल्या आणि पाहिलं तर एक तरुण त्यांच्या समोर उभा होता. डोळ्यात आपुलकी, चेहऱ्यावर नम्रता झळकत होती. सरिताताई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. हळू आवाजात विचारलं, बेटा तू मला ओळखतोस का? तो हसला आणि त्यांच्या शेजारी बसून म्हणाला, काकू या गल्लीत कोण नाही जे तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही जर रोज देवळात येता, पण आज अशा अवस्थेत पाहिलं मन अस्वस्थ झालं. तुम्ही ठीक आहात ना? हो, आणि माझं नाव अजय आहे. सरिताताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. इतक्या वर्षांनी कोणीतरी त्यांच्या स्थितीबद्दल विचारत होतं. तो म्हणाला, काकू काही खाल्लंय का? त्याची उत्तर न देता फक्त हलकंसं हसून नकारार्थी मान हलवली, जणू काही लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अजयने त्या शांततेचीही भाषांतर समजून घेतलं होतं. त्याने सहजपणे एक लाडू काढून त्यांच्या हातावर ठेवला. हे घ्या काकू, प्रसाद आहे. आणि देवाच्या प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं. सरिताताईंनी डोळ्यातून उघळणारे अश्रू लपवत तो लाडू उचलला आणि खायला सुरुवात केली. अजय शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत काळजी नव्हती तर होती माणुसकी. तो हळूवार स्वरात म्हणाला, काकू तुम्हाला चालेल तर माझ्या बरोबर घरी चला ना. माझी आई या जगात नाही, पण माझी बायको तुम्हाला पाहून खूप आनंदी होईल. सरिताताईंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. इतकी आत्मीयता, इतकं आपुलकीचं नातं. किती वर्षानंतर कोणी असं आपलं वाटलं होतं. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मनात प्रश्नांची गर्दी होती. मी दुसऱ्याकडे जाऊ, पण माझ्या स्वतःच्या मुलांनी माझी गरज नाही का? पण आता या वयात कोणावर ओझं होणंही योग्य नाही, असा विचार करत त्या हलकसं हसल्या आणि म्हणाल्या, बाळा तुझी आई खूप नशीबवान होती. तिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. पण मला आता कोणावरही ओझं व्हायचं नाही. देवाने अजूनही हातपाय चांगले ठेवले आहेत. हे आयुष्य स्वतःच्या ताकदीवर जगेन. अजय त्यांच्या डोळ्यात पाहत गप्प बसला. तो विचार करू लागला, त्या काकूंच्या अंतर्मनात किती वेदना दडलेल्या असतील, तरीसुद्धा कोणापुढेही हात पसरायचे नाही. तो काहीतरी बोलणारच होता. इतक्या सरिताताईंनी आपली पिशवी उचलली आणि देवळाच्या गाभाऱ्यात शिरल्या. त्यांनी देवाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं आणि हळूच पुटपुटल्या,
हे देवा, आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त एवढीच प्रार्थना आहे, कोणासमोर हात पसरवण्याची वेळ कधीच येऊ देऊ नकोस. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे सगळे पाहून पुजारी पुढे आला आणि काळजीने म्हणाला, ताई तुम्ही बऱ्या आहात ना? सरिताताईंनी डोळे पुसले आणि थोडं हसत म्हणाल्या, हो मी बरी आहे. कधी मधी जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात आणि मन थोडंसं जड होतं. पुजारीने प्रसाद देत म्हटलं, ताई रोज देवळात या. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाची सोबतच आपल्याला खरी शांती देते. सरिताताईंनी नम्रतेने प्रसाद घेतला आणि हलकसं हसून निघाल्या. तेवढ्यातच देवळाच्या दाराशी एक महिला आली आणि त्यांना पाहून थांबली. सरिता, ही काय अवस्था झाली आहे तुझी? सगळं घरी ठीक आहे ना? सरिताताईंनी मागे वळून पाहिलं तर ती त्यांची जुनी शेजारीण होती, अनुराधा. कित्येक वर्षांनी भेट झाली होती. सरिताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, मान खाली घातली आणि हलक्याच स्वरात म्हणाल्या, घर? आता ते घर उरलंय कुठं? फक्त एक छप्पर आहे जिथं राहण्याची परवानगी मिळाली आहे. अनुराधाताईंना विश्वास बसला नाही. त्या चकित होऊन म्हणाल्या, सरिता हे काय बोलतेस तू? हे सगळं असं कसं झालं? सरिताताईंना खूप काही बोलायचं होतं, पण मन मोकळंही करायचं होतं, पण शब्द तोंडात अडकले होते. काही क्षणांनी त्या हळूवार आवाजात बोलू लागल्या, काय सांगू अनुराधा, मुलांसाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. आता मी त्यांच्यासाठी ओझं झाली आहे. सुना उठता बसता, खाता पिता टोमणे मारतात आणि मुलं ती फक्त शांत बसून बघत राहतात. आई खाल्लंस का? तब्येत कशी आहे? असा एकही प्रश्न नाही. माझ्याच घरी मी परकी झाली आहे. अनुराधाताईंना ऐकून धक्का बसला. तुझी दोन्ही मुलं इतकं प्रेमळ आणि संस्कारी होती, ते तुझी काळजी घेत असायचे. अचानक असं काय झालं? सरिताताईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अनुराधा, काहीच अचानक होत नाही. शरद गेल्यानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं. मुलांना आईची गरज कमी वाटायला लागली आणि मग एक दिवस जाणवलं की आता मी फक्त एक ओझं उरलेले आहे. अनुराधाताईंच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या हळूवारपणे म्हणाल्या, सरिता, मी समजवत होते की तुझं आयुष्य सुरळीत चाललंय, पण हे सगळं ऐकून मन सुन्न झालं. तेव्हा सरिताताई थोडं हसत व्यंगाने म्हणाल्या, आता फक्त माझं देवच आहे, तोच मला आधार देतो. जेव्हा मन खूप उदास होते तेव्हा मी इथेच येते. देवाच्या दारात एक तरी समाधान असतं, कोण टोमणे मारत नाही. अनुराधाताईंनी सरिताताईंचा हात आपल्या हातात घेतला. सरिता, जर तुला कधी काही माझी गरज वाटली तर निसंकोचपणे ये माझ्याकडे. माझं घर नेहमी तुझ्यासाठी उघडं आहे. सरिताताईंनी डोळे झाकत मान हलवली. त्यांना माहीत होतं आता कुणाच्या घरी जाऊन राहणं त्यांच्या स्वाभिमानाला पटणार नव्हतं. काही वेळ बोलणं झालं. नंतर सरिताताई जड पावलांनी आपल्या घराकडे निघाल्या. पण घरी पोहोचल्यावर त्या थबकल्या. त्यांच्या खोलीतून मोठमोठ्याने आवाज येत होता. त्या हळूहळू पुढे सरकल्या आणि खोलीच्या दारापाशी पोहोचल्या. आतलं दृश्य पाहून त्या अक्षरशः स्तब्धच झाल्या. त्यांची खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती. दोन्ही सुना खोलीत काहीतरी शोधत होत्या. त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होतं की त्या काहीतरी महत्त्वाचं अगदी मुद्दाम होऊन शोधत होत्या. सरिताताई क्षणभर सुन्न झाल्या. काही समजेनाचं झालं. शब्द अडखळत थरथरत्या आवाजात त्यांनी विचारलं, हे काय चाललंय? काय करताय दोघी? तेवढ्यात पल्लवी संतापाने नजरेने त्यांच्या दिशेने वळली आणि खवळून बोलली, बरं झालं तुम्ही आलात. सरळ सांगा, पैसे कुठे ठेवलेत? हे ऐकून सरिताताई थक्कच झाल्या. कोणते पैसे सुनबाई? तेच 5,000 रुपये जे तुम्ही स्वयंपाकघरातून चोरले आहेत. आम्ही अख्खं घर पालतं घातले पण कुठे सापडले नाहीत. हे ऐकताच सरिताताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा चेहरा पटकन फिकट झाला. मी कुठेतरी पैसे घेतले नाहीत. त्यांचा आवाज आता जवळजवळ हरवत चालला होता. स्वतःच्या सासूबाईंवर असा घाणेरडा आरोप करायची अक्कल आहे का तुम्हाला? सासूबाई, हे नाटक आता बंद करा. शांतपणे पैसे काढून द्या, नाहीतर परिणाम गंभीर असतील. आणि लक्षात ठेवा, पुढच्या वेळी म्हणू नका की आधी सांगितलं नाही. दुसरी सून ही पुढे सरसावत म्हणाली, आणि खरं सांगायचं तर आता या घरात तुमची गरजच काय आहे? सरिताताईंचं काळी क्षणभर धडधडू लागलं. त्या दरवाजाकडे पाहू लागल्या. कदाचित माझा मुलगा येईल, माझं ऐकून काहीतरी बोलेल. पण घरात कोणालाही त्या वृद्ध आईच्या वेदनांची किंमत नव्हती. कोणीच नजरा घालून विचारलं नाही, आई तुला काय होतंय? पल्लवी व्यंग हसत म्हणाली, असं विचारावं चेहरा करून काही होणार नाही सासूबाई. पैसे नाही दिले तर या घरात तुमचं राहणं कठीण करू आम्ही. सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्या हळूहळू पलंगाजवळ गेल्या.
थकलेल्या पावलांनी बसल्या. पल्लवी संतापाने थरथरत होती. ती काही न बोलता एकदम सरिताताईंच्या हातून त्यांची पिशवी हिसकावून घेत म्हणाली, बघू आता यात काय लपवले, कदाचित पैसे यातच असतील लपवलेले. सरिताताई घाबरल्या. पल्लवी, या पिशवीत काहीच नाही, फक्त माझ्या काही जुन्या वस्तू आहेत. पण पल्लवीने त्यांचा एकही शब्द ऐकलं नाही. तिने त्या पिशवीची गाठ सोडली आणि सगळं सामान फरशीवर ओतलं. त्यात काही जुने कपडे होते, एक फोटो. पल्लवीने फोटो पाहिला आणि तुच्छताने हसत म्हणाली, हद्दच झाली, यात तर काही नाही, जुनं पुराणं भंगारच भरले. मला वाटलं होतं यात पैसे असतील, पण काय निघालं भंगार. तिने रागाने त्या सगळ्या वस्तूंना पायाने लाथ मारली. सगळं सामान चहूबाजूंनी उडालं. सरिताताईंच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. त्यांनी थरथरत्या हातांनी फरशीवर पडलेलं सामान उचलायला प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांची नजर त्या फळावर गेली जी अनुराधाताईंनी प्रेमाने त्यांना दिली होती. एक केळ आणि 2 सफरचंद जमिनीवर पडलेले होते. त्या फळांकडे पाहून दोन्ही सोनांचे डोळे मोठे झाले. पल्लवीने खवळून विचारलं, तुम्ही म्हणत होता ना काही घेतलेलं नाही, मग हे फळं कुठून आली, झाडावरून तोडून आणलात काय? सरिताताई चाचपटत म्हणाल्या, नाही ग पल्लवी, ही फळं मी विकत घेतलेली नाहीत. माझी जुनी मैत्रीण अनुराधा आली होती, तिनंच दिली आहे. पण बोलणं पूर्ण होण्याआधीच पल्लवी मध्येच ओरडली, का नाही देणार, भीक मागायची वेळ आली आहे आता घरावर. सरिताताई फारसं न बोलत म्हणाल्या, मी तिला नको म्हणत होते, पण ती ऐकेना, जबरदस्तीने तिने दिली. तेव्हा छोटी सून डोळे वटारून म्हणाली, म्हणजे आता चोरीबरोबर कारणही तयार आहेत. तिने त्या फळांकडे पाहिलं आणि नाक मुरडत म्हणाली, ही सडकी फळं आपल्याला काय उपयोगाची. असं म्हणत तिने पायाने लाथ मारून ती फळं दूर फेकून दिली. बस आता पुरे झालं. सरिताताईंचा अचानक उसळलेला कठोर स्वर घरभर घुमला. खूप सहन केलं मी, पण आता नाही करणार. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पहिल्यांदाच त्यांनी रुद्रावतार धारण केला होता. त्यांच्या डोळ्यातून एक वेगळी ज्वाला झळकत होती. हे पाहून दोघी सुना गोंधळल्या. एकमेकींकडे पाहून खांदे उडवत जणू काही घडलंच नाही अशा बेफिक्रीने त्या तिथून निघून गेल्या. सरिताबाईंनी आपल्या पती शरदरावांचा फोटो उचलला आणि तो छातीशी घट्ट धरत त्या थेट पलंगावर जाऊन पडल्या. डोळे मिटले, स्वतःला सावरत शांत झाल्या. काही वेळाने त्या उठल्या आणि जुन्या कपड्यात काहीतरी शोधू लागल्या. अचानक त्यांच्या हाताला एक चावी लागली. तीच चावी जी शरदरावांनी त्यांना कित्येक वर्षापूर्वी दिली होती. सरिता, ही चावी नीट जप, यात तुझ्या नावाचा हक्क आहे. शरदरावांचा आवाज त्यांच्या कानातून घुमू लागला. पाहिलंच ना सरिता, माणसाचे स्वभाव काळानुसार बदलतात. आज जे आपल्याला डोक्यावर घेतायत ते उद्या परकेही होऊ शकतात, पण तुझा हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कधी वाटलं की तुला अपमान सहन करावा लागतोय, कुणीतरी तुला कमी लेखते, तर ही चावी वापर. सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे शरदरावांना आधीच सर्व जाणवलं होतं. त्यांना माहिती होतं की त्यांच्या जाण्यानंतर आपलीच मुलं आणि सुना आपल्याशी असं वागतील. त्यांच्या छातीत धडधडू लागले. आता त्यांनी ठरवून टाकलं, या चावीचं गूढ काहीही करून उलगडवायचं. त्या क्षणी त्यांना शरदरावांचे शब्द आठवले, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे सरिता, ती जपून ठेव आणि जर कधी गरज भासली तर थेट बँकेत जा. बँक मॅनेजरला ही चावी दाखव, तो तुला सगळं समजावून सांगेल. त्या रात्री त्या फक्त सकाळची वाट पाहत राहिल्या. दीर्घ श्वास घेत त्यांनी डोळे मिटले आणि सकाळची पहिली किरण खिडकीतून हळूच डोकावू लागली. सरिताताई उठल्या. आज त्यांना खूप लवकर जाग आली होती. खोलीभर नजर फिरवली. काल रात्रीचं अस्ताव्यस्त सामान असंच पडलेलं होतं, पण त्यांना त्यांची तसूभरही पर्वा नव्हती. आज त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, त्या चावीचं रहस्य शोधून काढायचं. त्यांनी ती चावी पदराला घट्ट बांधली, आपली जुनी पिशवी उचलली आणि हळूच दाराकडे चालू लागल्या. दार उघडलं तर समोर पल्लवी उभी होती. आई, कुठे चालला आहात? सरिताताईंनी हळूवार आवाजात उत्तर दिलं, देवळात चालली आहे. पल्लवीने त्यांना वरखाली पाहिलं आणि टोमणा मारत म्हणाली, मला वाटलं तुम्ही देवळात नाही तर जात कुठेतरी दुसरीकडे जाणार आहात. काय माहीत आता कोणतं नवीन नाटक करणार आहात. सरिताताई काहीच बोलल्या नाहीत. फक्त एक हलकंसं हसू चेहऱ्यावर आणत त्या पुढे निघाल्या. बँकेत पोहोचल्यावर सरिताताईंनी मॅनेजरपाशी जाऊन चावी दाखवत सांगितलं, बाळा, ही चावी माझ्या नवऱ्याने मला दिली होती. जे म्हणाले होते ही बँकेत दाखव. मॅनेजरने चावी लक्षपूर्वक पाहिली. काही क्षण स्क्रीनकडे नजर लावून काही तपासलं आणि मग अचानक उठून आतल्या केबिनकडे गेला. थोड्याच वेळात तो परत आला. सोबत बँकेतील एक वरिष्ठ अधिकारी होता. तो सरिताताईंना म्हणाला, काकू, कृपया आमच्या सोबत या. सरिताताईंचे हृदय धडधडू लागलं. त्या अधिकाऱ्याबरोबर केबिनमध्ये गेल्या. खुर्चीत बसत म्हणाल्या, बाळा,
मला काही समजत नाही, ही चावी नेमकी कशासाठी आहे? बँक मॅनेजर हसून म्हणाला, काकू ही चावी काही साधी नाही, कृपया आपला आधार कार्ड द्या. ओळख पडताळणीची गरज आहे. बँकेचे नियम खूपच कडक असतात. सरिताताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, मला माहिती होतं बाळा, म्हणूनच मी आधार कार्ड सोबत आणले. असं म्हणत त्यांनी पिशवीतून आधार कार्ड काढून मॅनेजरकडे दिलं. मॅनेजरने ओळख पडताळणी पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलावून दिलं. तो कर्मचारी सरिताताईंना लॉकर रूममध्ये घेऊन गेला. हळू आवाजात म्हणाला, काकू हे तुमचं लॉकर आहे, तुम्ही तुमच्या चावीने ते उघडू शकता. सरिताताईंनी थरथरत्या हाताने लॉकर उघडलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. त्या लॉकरमध्ये होतं काही दागदागिने, जमिनी व घराचे कागदपत्र आणि एक मोठा लिफाफा. सरिताताईंनी थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. त्या लिफाफ्यात एक चिठ्ठी होती, शरदरावांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली. सरिता, जर तू ही चिठ्ठी वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेन, पण माझी एकच इच्छा होती, तुला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मी आयुष्यात जे काही कमावलं ते सगळं तुझ्या नावावर केलं आहे. हे लॉकर तुझ्या सुरक्षेसाठी आहे. कधी तुला कोणासमोर हात पसरायची गरज पडू नये. चिठ्ठी वाचताना सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. शरदरावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द त्यांना आठवत होता. त्या क्षणी त्यांच्या हृदयात एक नवी उमेद जागी झाली. त्यांनी ती चिठ्ठी हृदयापाशी घट्ट धरली आणि एक दीर्घ ठाम श्वास घेतला. दुःखाच्या लाटांना थोपवण्याची नवी ताकद त्यांना मिळाली होती. तेवढ्यात मॅनेजर सौम्य स्वरात म्हणाला, काकू, तुम्ही इच्छित असाल तर हे पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करता येतील किंवा गरज असल्यास काही रक्कम तुम्ही रोख स्वरूपात घेऊ शकता. सरिताताईंनी शांतपणे उत्तर दिले, मला थोडे पैसे हवे आहेत आणि उरलेले पैसे खात्यात जमा करा. थोड्याच वेळात काही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर झाली आणि उरलेली रक्कम त्यांना हातात मिळाली. कागदपत्र आणि दागदागिने त्यांनी नीट बॅगेत ठेवले. बँकेतून बाहेर पडल्यावर त्यांना उन्हाची तीव्र झळ जाणवली. आता कुठे जावं त्यांच्या मनात विचार चालू लागला. तेवढ्यात मागून आवाज आला, काकू. त्यांनी मागं पाहिलं. तोच अजय जो काही दिवसांपूर्वी देवळात भेटला होता. तो पुढे येत म्हणाला, काकू तुम्ही इथे? बँकेत काही काम होतं का? सरिताताई हलकसं हसल्या, हो बेटा, एक महत्त्वाचं काम होतं. आता मी ठरवलंय, माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या मार्गाने जगणार आहे. अजयने त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला, पण एकाकीपणाची एक लाटही त्याला जाणवली. तो लगेचच म्हणाला, काकू मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला हवं असल्यास माझ्यासोबत घरी चला. सरिताताई हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, आता मला कोणावरही आश्रित म्हणून व्हायचं नाही, मला स्वतःसाठी जगायचं आहे. अजय हसून म्हणाला, आईचं घर हे तिथंच असतं. तुम्हाला जेवढं राहायचं असेल तेवढं राहा आणि मग जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचा मार्ग शोधा. फक्त एकदा माझ्यासोबत चला. सरिताताईंनी एक क्षण विचार केला आणि मग म्हणाल्या, ठीक आहे, पण फक्त काही दिवसांसाठी. ठीक आहे काकू, अजय आनंदाने म्हणाला. अजय त्यांना घेऊन घरी गेला. दारात माधवी, अजयची पत्नी, उभी होती. सरिताताईंना पाहताच ती त्यांच्या गळ्यात पडली आणि प्रेमाने घरात घेऊन गेली. घरात पाऊल टाकताच सरिताताईंना एक वेगळ्याच समाधानाची जाणीव झाली. कोणतंही टोमणं नव्हतं, उपेक्षा नव्हती, फक्त प्रेम, आदर आणि आपलेपणा होता. त्या रात्री त्यांनी अजय व माधवीसमोर आपला निर्णय व्यक्त केला. माझ्या संपत्तीचा उपयोग मी अशा लोकांसाठी करणार आहे जे माझ्यासारखे बेघर, उपेक्षित आहेत. मी एक वृद्धाश्रम उभारणार आहे जिथे वृद्धांना सन्मानाने जगता येईल. आश्रम, आपलेपणा आणि सुरक्षितता मिळेल. अजय आणि माधवी अभिमानाने त्यांच्याकडे पाहत होते. काकू, हा तर खूप सुंदर विचार आहे, अजय म्हणाला. त्या क्षणी सरिताताईंनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठामपणे म्हणाल्या, अजय बाळा, उद्या तू मला एखाद्या चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. आता मी त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक ध्येय होतं. त्या सज्ज होत्या एका नव्या सकाळीसाठी, जिच्यात त्यांच्या हातात स्वाभिमानाची आणि सन्मानाची नवी कहाणी लिहिली जाणार होती. त्या दरम्यान गौतम आणि पल्लवी मात्र अस्वस्थ झाले होते. आई अजूनपर्यंत आलीच नाही, कुठे गेली असेल? गौतम चिंतेने म्हणाला. पल्लवी वैतागून म्हणाली, अहो, काही झालेलं नसेल, कुठे मैत्रिणीकडे गेल्या असतील किंवा आपल्यावर रागावून देवळात बसल्या असतील. तेवढ्यात राधा जी आतापर्यंत शांत होती हळू आवाजात म्हणाली, पण आई कधीच असं करत नाहीत. कितीही उशीर झाला तरी त्या कधीच कुणाकडे राहिल्या नाहीत. खरंच काही गडबड तरी झाली नाही ना? ज्यांनी आजवर सरिताताईंची उपस्थिती फारशी जाणवली नव्हती तेही आता चिंतेने दरवाजाकडे डोळे लावून बसले होते.
रात्रभर त्या घरी परतल्या नाहीत. सकाळ होताच गौतम आणि विकास खरोखरच चिंतेत पडले. दोघांनीही आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरू केली, पण कुणालाच त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. सरिताताईंची अशी कोणतीही मैत्रीण नव्हती जिच्याकडे त्या रात्रभर राहायला गेल्या असते. राधाने चिंतेच्या स्वरात म्हणलं, माझ्या मते आपण पोलिसात तक्रार द्यायला हवी. अखेर आई कालपासून बेपत्ता झाली आहेत. काही अनर्थ झाला तर. तेवढ्यात पल्लवी पटकन म्हणाली, अगं काय बोलतेस, पोलिसांकडे जाण्याचा विचारही करू नकोस. उलट ते आपल्याला संशयाच्या नजरेने पाहतील, विचारतील की आतापर्यंत तक्रार का केली नाहीत. गौतमनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. हो बरोबर बोलतेय, आई वृद्ध आहे, कदाचित कुठे रस्ता चुकली असेल किंवा एखाद्या नातेवाईकांकडे गेली असेल. आधी आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. पल्लवीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, चला आता हे सगळं थांबवा आणि जेवण करूया. सकाळपर्यंत वाट पाहू. आई परतल्या नाहीत तर मग बघू काय करायचं ते. दुसऱ्या बाजूला सरिताताई त्या दिवशी शांत झोपल्या होत्या. खूप दिवसांनी त्यांनी पोटभर जेवण केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं, असं समाधान जे कित्येक वर्षांनी अनुभवलं होतं. सकाळी उठून त्या बाहेर आल्या तर टेबलावर गरमागरम नाश्ता आणि चहा ठेवलेलाच होता. नाश्ता झाल्यावर त्या म्हणाल्या, अजय बाळा, आज मला एखाद्या चांगल्या वकिलाजवळ घेऊन चल. अजय हसत म्हणाला, काकू मी आधीच एक अनुभवी वकिलाशी बोललो आहे, आपण लगेच त्याच्याकडे जाऊ. सरिताताईंनी मान हलवली आणि दोघं वकिलांच्या कार्यालयाकडे निघाले. वकिलाने त्यांचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि गंभीर स्वरात विचारलं, काकू तुम्ही जे काही निर्णय घेत आहात त्यावर नीट विचार केलाय ना. सरिताताई आता पूर्ण निर्धारित झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात कोणताही संकोच नव्हता. त्या दृढ स्वरात म्हणाल्या, हो वकील साहेब, मला माझ्या मुलांना माझ्या संपत्तीमधून बेदखल करायचं आहे. फक्त कायदेशीर कागदपत्रच नाही तर मला याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रातही द्यायची आहे. जगाला सांगायचं आहे की माझ्या मुलांचा आता माझ्याशी आणि माझ्या संपत्तीसोबत काहीही संबंध उरलेला नाही. अजय हे ऐकून सुन्न झाला. तो तडक म्हणाला, काकू तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलताय, खरंच हे हवं आहे का तुम्हाला. सरिताताईंच्या डोळ्यात पाणी होतं, पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर धाडसाचे होते. त्या शांतपणे म्हणाल्या, स्वतःच्या घरात 2 वेळचं जेवण ही नशिबात नव्हतं. अशा या मायेच्या बंधनामध्ये आता अडकायचं नाही आहे मला. आता एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे मला, जिथे प्रेम आणि सन्मान असेल, अपमान आणि लोभ नाही. वकिलाने हातात पेन घेत म्हणाल्या, ठीक आहे काकू, मी आत्ताच कायदेशीर कागदपत्र तयार करतो आणि जाहिरात छापण्याची प्रक्रिया सुरू करतो. सगळी कागदपत्र तयार झाल्यावर वकील म्हणाला, काकू इथे सही करा. एकदा सही झाली की कायद्याने तुमच्या मुलांचा संपत्तीवर कुठलाही हक्क असणार नाही. सरिताताईंनी त्या कागदाकडे एक नजर टाकली. गेल्या अनेक वर्षाचा त्रास, अपमान आणि एकटेपणाची वेदना त्यांच्या डोळ्यातून दाटून आली, पण यावेळी त्यांचे हात थरथरत नव्हते. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी त्या कागदावर सही केली. अजय आणि माधवी भारावून गेले होते. वकिलाने कागद व्यवस्थित करून ठेवले आणि म्हणाला, काकू आता तुम्ही निश्चिंत राहा. उद्या सकाळी ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुमच्या मुलांचा तुमच्याशी कोणताही कायदेशीर संबंध राहणार नाही. वकिलांच्या कार्यालयाच्या दारातून बाहेर पाऊल टाकताना सरिताताईंनी स्वतःशी एक निर्धार केला, आता लोक मला माझ्या वेदनांनी नव्हे तर माझ्या निर्णयाने ओळखतील आणि त्या निर्णयांपैकी माझा पहिला निर्णय होता मुलांना त्यांची जागा दाखवणं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सौम्य उन्हात सरिताताई हातात एक पेपर घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या एक कोपरा किंचित दुमडलेला होता. त्यांच्या डोळ्यात आता ना दुःख होतं ना माया, फक्त एक ठाम निश्चयात्मक प्रकाश झळकत होता. एका आईच्या आत्मसन्मानाचा. सरिताताई अजयसोबत त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि दारावर ठामपणे ठोठावलं. दार उघडलं. समोर पल्लवी आणि राधा उभ्या होत्या. सरिताताईंना पाहताच त्या चकित होत म्हणाल्या, आई तुम्ही कुठे होता? 2 दिवस झाले काहीच खबर नाही. तेवढ्यात मागून गौतम आणि विकासही आले. ते दोघंही आश्चर्यचकित होत. गौतम संतापाने म्हणाला, आई तुला लाज वाटायला हवी होती. असं कोणाच्याही घरी राहायला जाते. सरिताताईंच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. त्या शांतपणे पुढे सरसावत म्हणाल्या की बातमी वाचा. असं म्हणत त्यांनी वर्तमानपत्र त्यांच्या हातात दिलं. मुलांनी घाईघाईने बातमी वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.
मी सरिता माझ्या दोन्ही मुलांशी आणि सुनांशी सर्व प्रकारचं नातं तोडत आहे. ते आता माझी मुलं म्हणण्याच्याही लायकीचे राहिलेले नाहीत. माझी संपत्ती, माझं घर, सर्व काही फक्त माझ्याच नावावर आहे आणि मी कायद्यानुसार ठरवत आहे की माझ्या मृत्यूनंतर त्यांना यावर कोणतीही हक्क मिळणार नाही. जे लोक मला माझ्याच घरात राहू देत नाहीत त्यांचा माझ्या संपत्तीवर अजिबात अधिकार नाही. हे शब्द वाचताच घरभर शांतता पसरली. वातावरण जणू काही गोठून गेलं. गौतम थरथरत्या आवाजात म्हणाला, आई हे काय करते? सरिताताईंचा चेहरा आता कठोर झाला होता. त्या ताठ उभ्या राहून रागाने म्हणाल्या, आई म्हणायचा अधिकार तुम्ही गमावलायत. जेव्हा मी रडत होते, तडपडत होते, तेव्हा एकदाही माझ्या पाठीशी उभा राहिलास का? या सुना मला रोज अपमानित करत होत्या आणि तू डोळेझाक करत राहिलास. आज मीच तुम्हा सगळ्यांना या घरातून हाकलून देणार आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ गयावया करत म्हणाले, आई माफ कर, असं करू नकोस. पण इतक्यात पल्लवी संतापाने उचंबळून विचारलं, कोण काढणार आम्हाला या घरातून बाहेर? हे घर आमचंही आहे. सरिताताईंनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या गालावर एक जबरदस्त चापट मारली आणि कडक आवाजात ओरडल्या, हे घर फक्त माझं आणि माझं आहे आणि मी आता ठरवलं आहे या घरात तुमचं कोणतं स्थान उरलेलं नाही. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे फक्क झाले. विकास अडथळत म्हणाला, आई माफ कर, आम्ही खूप चुकीचं केलं, पण आता उशीर झाला होता. सरिताताईंनी ठाम आवाजात फरमान सोडला, माझा निर्णय अंतिम आहे. आता निघा. पुन्हा या उंबरट्यावर पाऊलही ठेवायची हिंमत करू नका. मुलं आणि सुना शरमेने हरवलेल्या चेहऱ्यांनी घराबाहेर पडले. त्यांच्या प्रत्येक पावलात पश्चाताप झळकत होता. आता सरिताताई त्या संपूर्ण घरात एकट्या होत्या, पण त्या एकटेपणात ही सन्मान होता, मुक्ती होती. त्यांनी लगेचच निर्णय घेतला. त्या त्यांच्या घरातच एक वृद्धाश्रम सुरू करणार होत्या, जिथे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला भरपेट अन्न, प्रेम आणि सन्मान मिळावा. या उदात्त कार्यात अजय आणि माधवीने त्यांना संपूर्ण साथ दिली. दुसरीकडे त्यांची मुलं आणि सुना आयुष्यभर आपल्या कर्माची फळं भोगत राहिले आणि कधी ओसाडदारात, कधी दारोदारी मदतीसाठी भटकताना, कारण आज त्यांना त्यांच्या वागणुकीची योग्य किंमत मिळाली होती. एका आईच्या शापासारखी कठोर पण